नमस्कार. संगीताच रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची अतिशय चविष्ट आणि मसालेदार करी कोफ्त्याची भाजी. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम सोयाबीन स्वच्छ करून 1-2 पाण्याने धुवून घेऊया. त्यानंतर गॅसवर एक भांड्यात थोडं मीठ घालून सोयाबीन चांगलं शिजवून घेऊयात. गॅसवरती आपण सोयाबीन शिजवण्यास ठेवले आहे. आता अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि ती साधारण 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवूयात. आता कोफ्त्यांचं मिश्रण जास्त सैल होऊ नये आणि कोफ्ते छान घट्ट राहावेत यासाठी आपण पंढरपुरी डाळ भाजून घेऊयात आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात. आता सोयाबीन छान शिजलं असेल तर ते थोडं गार होऊन देऊया. गार झाल्यावर त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून घेऊयात. आता शिजवलेलं सोयाबीन आणि भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये घालून घेऊया. त्यामध्ये थोडंसं लसूण घालूयात. तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता. सगळं छान बारीक करून घेऊयात. तुम्हाला मूग डाळ वापरायची नसेल तर त्याऐवजी उकडलेला बटाटा स्मॅश करून सुद्धा यामध्ये घालू शकता. फक्त ते सोयाबीन मिक्सरमधनं वाटून झाल्यावरती वरून तुम्ही स्मॅश करून बटाटा मिक्स करून घेऊ शकता. आता हे सगळं वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया. आता या मिश्रणामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. त्याचसोबत आपण भाजून घेतलेले पंढरपुरी डाळीची पावडर घालून हे सगळं छान एकजीव करून घेऊया. शेवटी चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या तयार मिश्रणाचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रणाचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व गोळे गरम तेलामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला सर्व तयार केलेले कोफ्ते मस्त तेलात तळून घ्यायचे आहेत. आता या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. हे वाटण अगदी नॉनव्हेजच्या वाटणासारखं तयार करून घ्यायचं आहे. आता 3 मोठे आकाराचे कांदे उभे चिरून घेऊयात आणि कढईमध्ये 1-2 चमचे तेल घेऊन हे कांदे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घेऊयात. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे, दालचिनीचे 2 छोटे तुकडे, 5-6 काळी मिरी, 5-6 लवंगा आणि 2 वेलची घालून छान परतून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. आता यामध्ये 4 ते 5 चमचे सुके खोबऱ्याचे पावडर घालून ती छान भाजून घेऊया. त्यानंतर 2 मोठे टोमॅटो चिरून घालूया आणि तेही मस्त परतून घेऊया. आता हे आपलं वाटणसाठी लागणारं मिश्रण तयार झाले आहे. गार झाल्यानंतर ते मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया. यामध्ये तयार केलेलं मिश्रण, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मसाला वाटून घेतला आहे. आता एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घेऊ. यासाठी मी कोफ्ते तळलेले तेलच वापरले आहे. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालूया आणि छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तसेच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये पाऊण चमचा हिंग आणि अर्धा चमचा कांदा
लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, तसेच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चिकन मसाला घालून हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा बरं मसाला किती छान तयार झाला आहे. तेल देखील सुटले आहे. आता यामध्ये तुम्हाला रस्सा जसा हवा असेल त्याप्रमाणे पाणी घालून मसाला आणखी 3-4 मिनटं छान शिजवून घेऊयात. मसाला छान शिजल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व कोफ्ते घालूया आणि साधारण 5 ते 7 मिनटं भाजी छान शिजवून घेऊयात. बघा भाजीला रंग किती छान आला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि आपली गरमागरम चविष्ट सोयाबीन करी कोफ्त्याची भाजी तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊयात. बघितलं का भाजी किती मस्त दिसते आणि चिकन नाही आहे पण चवीला अगदी चिकनसारखी लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संगीताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी भेटत रहा संगीताज रेसिपीज सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.